पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून दक्षता घेतली जाते। संपूर्ण शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। खरं तर असताना या ठिकाणी कलम 144 मिरवणुका असेल, विविध कार्यक्रम असतील, यावरती काही प्रमाणात या ठिकाणी निर्बंध लावण्यात आल्याचं पाहायला मिळते। खरं तर पिंपरी चिंचवड शहराची निवडणूक होत असताना राज्यातले दिग्गज नेते पिंपरी चिंचवड शहरामध्ये सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्नशील राहिलेले आहे। प्रामुख्याने अजित पवारांनी हा गड राखण्यासाठी आतोनात प्रयत्न केल्याचं पाहायला मिळते। पिंपरी चिंचवडकरांना वेगवेगळे आश्वासनं दिल्यात, त्यामुळे मतदारांनी कौल कुणाच्या बाजूने दिला हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहराचा गड काबीज करण्यात अजित पवार यशस्वी होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।